सोडा भाई विषय सोडा. आता चला थोडस अवघड आहे थोडस. चलो रेडी. तर हे एव्हरीबडी वेलकम बॅक टू द चॅनल. दिस इज मी निशित खैरनार. आणि नवीन दिवस, नवीन ब्लॉग, नवीन लफडा. घरापासून निघून आता ऑलमोस्ट 25 किलोमीटर आलेलो आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या गोप्रोचा मेमरी कार्ड करप्ट होऊन गेला. तर बोला आता तुम्ही काय करणार आहे. तर आजच्या ब्लॉगचा विषय असा आहे की आपला एक मित्र आहे, त्याच्यासोबत आपण राईडला जातो आहे. कुठे ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर चला निघूया आपण राईडला. तो पण मागूनच येतो. याच्या गाडीचं लाईट तुम्ही बघू शकता. तर आता तो पुढं चालू राहिला. त्याच्याकडची गाडी ना V-Strom SX बाप गाडी वाटते. चालवून बघायची ती मला, म्हणजे एक अंदाज येईल आपल्याला की ॲडव्हेंचर बाईक ॲक्च्युअलमध्ये चालते कशी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची त्या भाऊने केलेला विषय म्हणजे आपण जरी गोप्रो लावून करतो आहे ब्लॉगिंग, तर तो करतो iPhone 13 की 14 आहे की त्याला माउंट केलेला आहे कॅमेऱ्यासमोर. हा थोडा रिस्की सेटअप आहे, बट भाई काम काढतोय तो पोरगा. आपल्याकडे गोप्रो वगैरे असं काही आपण करत नाही. तो पुढं निघालेला आहे, आपण पण निघू. आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली उडत. तर फायनली उरण बीचला पोहोचलोय. काय म्हणतो. ओके 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 ओके. तर सध्या ना आमच्या लाईफमध्ये थोडेसे सीन चालू आहेत. तसं पहिल्यांदा मी गोप्रो चालू केला, तो करप्ट झाला. भाऊने रेकॉर्ड केला, त्याचा व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला पूर्णच्या पूर्ण. सगळे सीन चालू आहेत. आता गोप्रो 46% चार्ज असून पण दाखवतो की चार्ज नाही आहे. तर भाई आता काय करणार आहे जिंदगी में. सोडा भाई विषय सोडा. आता चला जॅकेट वगैरे काढू, ते चहा घेऊ आणि त्याच्यानंतर आपण तिकडे बीचवर जाऊ. तर आता असा मोठा कांड चालू आहे. आमच्यासोबत लय झालाय. आपला भाऊने थोडासा दगा दिल्यामुळे आपण डायरेक्टली आता अशी ब्लॉक करतोय. थोडंसं अवघड आहे बट ओके. तर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला बीचवर गेल्यावर दाखवतो. भाऊ गोप्रो आपला थोडा नखरे करतोय. त्याचा आधी पहिले ना जो रेकॉर्ड केलेला डेटा आहे ना, रेकॉर्ड केलेला डेटा कॉपी करून घेतो, जेणेकरून आपल्याला रिस्क राहणार नाही कोणत्याही गोष्टी. फायनली त्याच्यासोबत पण काम झाला, आपल्यासोबत झाला. आपला गोप्रो बंद पडला आणि आता आपण आपल्या कॅमेरावर रेकॉर्ड करत आहे, जे की थोडं हेक्टिक होतं कारण गिम्बल लावून रेकॉर्ड करणं म्हणजे जीवावरच जातं आहे. तर आपण आधी जाऊ पुढे. पोचलो इथे, 1 सेकंड दाखवतो तुम्हाला. तर असं काही आहे व्ह्यू, बघू शकता वेंडी तुम्ही. ठीक आहे. तर असा काही आहे व्ह्यू आणि आपण आपल्या दगडांवरनं चालत जातो आता. ना भाई आज काय सांगणार आहे. तर बघा याच्यावर जे मी रेकॉर्ड करतो ना, ते आपण फक्त एक एक्स्ट्रा फुटेज म्हणून रेकॉर्ड करतो आहे. जे काही मी मेन रेकॉर्ड करणार आहे ती मी माझ्या कॅमेऱ्यावरच रेकॉर्ड करणार आहे. कारण भाऊवरचा भरोसा उडून गेला आहे बाई मला. आता शॉट झाला आहे. असं काही लोकेशन आहे. आता थोडेसे याचे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा, त्याच्यानंतर आपण थोडं पाण्यात खेळायला जाऊ.
बीचवर आलेलो आहेत. वातावरण तर छान आहे. खरंच आहे बाई, आज सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं कुणास ठाऊक. आता इकडे आलो आणि हेल्मेट तिकडे हॉटेलवरच विसरून गेलो जिथं नाश्ता करायला थांबलेलो होतो. आता पुन्हा एवढं सगळं पायी तुडवत त्या हॉटेलवर जायचंय जिथं आपण हेल्मेट विसरून आलो. काय खातो पावडा तरी खायचं तर बघू काहीतरी खायला. मी आता भाऊची ओळख पण करून देतो तुम्हाला. तिकडे गेले बघा भाई, काढलीच नाही. कचरा वो बीच के दगड़ों के रग रग में ऐसा कचरा भरा हुआ है. म्हणजे गाडीवर बसून गाडी मागं जात नव्हती, उतरून मागं घ्यावी लागली भाऊला गाडी. जिंदगी में बहुत कष्ट है भाई अपनी. वडापाव कुठे गेला? हा वडापाव, मिसळ. आता सध्या तर नाश्ता करतो, मग इथून निघू. एक फोटो एडिट करतोय जो की तुम्हाला स्टोरीवर बघायला भेटून गेला. फायनली आपली राईड कम्प्लीट. राईड कम्प्लीट म्हणजे आता घरी जायचं बाकी अजून. फायनली आता उरण बीचवरून आपण निघतोय. तर जाऊ सरळ आता पुढे. बघू जवळपास पेट्रोल पंप असेल तर, कारण दुर्वेशला पेट्रोल टाकायचं. आणि मेन म्हणजे मी त्याचा अजून इंट्रोडक्शन आपल्या चॅनलवर करून दिलेलं नाही आहे. तर पेट्रोल पंपावर जशी आपण गाडी लावणार तसं त्याचं इंट्रोडक्शन मी आपल्या चॅनलवर करून देईन. तर पहिले तर पेट्रोल पंप गाठायचा आहे आपल्याला, मग नंतर इंट्रोडक्शन वगैरे. काय तर असं काही आहे उरण बीचचा एरिया. खूप छान आहे, मस्त आहे एकदम. वन डे पिकनिक स्पॉट आपण म्हणू शकतो. नॉर्मल राईड वगैरे पण करू शकतो आपण इकडे. अभी तो पहले फिलहाल में पेट्रोल पंप ढूंढने का हम लोगों को. दादा पेट्रोल पंप कुठे इथे पुढे का? तर पुढं पेट्रोल पंपावर जायचं पब्लिक आपल्याला. आजचा आमचा दिवस इतका घाण गेलेला आहे ना, लिटरली तुम्हाला सांगतो. म्हणजे काय सांगणार आहे भाई आता. त्यात अजून माझं थोडंसं अजून जास्त घाण जाणार आहे असं मला वाटतंय. कारण काय म्हणतो, हा ना, स्पीड ब्रेकर दिसत नाही. त्याच्यापेक्षा मोठा वाद म्हणजे मी माझा कॅमेरा लिनियर मोडला टाकून ठेवला होता. आता मला 19 काय बोलणार यार आता मी. मला अल्ट्रा वाईडला कॅमेरा पुन्हा टाकावा लागला. आता जे काही शूट झालं आहे ते मला नाही वाटत युजेबल असेल असं. पण ठीक आहे, बघूया. जिंदगी ऐशीच चालू आहे मेरी, ऐशी चालू जिंदगी मेरी ऐशीच. देखते हैं आगे जाके अभी क्या होगा क्या नहीं होगा. अभी पहले पेट्रोल पंप पे पेट्रोल डालेंगे मेरी जान. पेट्रोल डालेंगे फिर भाई की इंट्रोडक्शन करवा देता मैं आपण लोगों को. पेट्रोल टाकू, भाऊचं इंट्रोडक्शन करू आणि नंतर निघू आपण आपल्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करायला. हे बघा इंडियन रोड्सवर आपण म्हणतो ना की ॲडव्हेंचर पाहिजे भाऊ. खरंच आहे, खड्डे वगैरे मस्त एकदम चालते. आपली बाईक चालायला थोडा स्ट्रगल करते पण ठीक आहे. एक दिवस आपण पण ॲडव्हेंचर पाहिजे करते फक्त भाई पब्लिक. आजचा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना आज आपल्यासोबत एक नवीन मेंबर जोडला गेलेला आहे. आपला मित्र जो की आपल्याला इंस्टाग्रामवरच ओळख झालेली, दुर्वेश. हे भाऊ इकडे ना, तू प्लास्टिक काढायला जाऊन लागला, अख्खा माईक मध्ये रेकॉर्ड झाला असेल. तर हा दुर्वेश मित्र आहे माझा. म्हणजे आता ओळख झाली त्याच्याबद्दल असंच मला एवढं काही खूप काही माहिती नाहीये. भाऊ तू सांगून दे त्याबद्दल. कुठला आहे तू, काय आहे काय नाही. तसं तर मी मुंबई मधलाच, मुंबई परेल मधला. आणि आम्ही पण असंच इंस्टाग्राम वरतीच भेटलो. तेच आपला कंटेंट सेम कंटेंट आहे, त्यामुळे बाईक वगैरे चालवणं, बाईक राईड. मेन म्हणजे कंटेंट सेम. मी आता मोठं ब्लॉगवर शिफ्ट झालो. तुम्हाला सर्वांना आता माहिती की आपण आधी हिस्ट्री रिगार्डिंग कंटेंट बनवत होतो. बट ठीक आहे, आता मोठं ब्लॉगिंग वगैरे चालू केलेली आहे. तर पहिलाच मित्र भेटलेला आहे आपल्याला भाऊ. छान वाटलंय भेटून त्याला.
तर मजा येते आणि मजा तर येणार मॉर्निंग राईडला एकदम मजा गेली आज तर आज आम्ही खूप काही असं विशेष केलं नाही, कारण 2 जण होतो. मुंबईहून निघालो, उरणला आलो, नॉर्मल बीचवर टाइमपास केला, जो की तुम्ही बघितलाच. आणि आता पुन्हा आपला प्रवास मुंबईकडे चालू होतोय. तर चला भेटूया डायरेक्टली मोटो ब्लॉगिंग सेटअपवर आणि मुंबईला निघूया. चलो चलो, थँक्यू. तर भाऊचं इंट्रोडक्शन देखील करून दिलं फायनली, आणि आता आपण निघालेलो आहे परत जायला डायरेक्टली ऐरोलीकडे, म्हणजेच आपल्या रूमकडे. तर तिकडून लेफ्ट घेणार आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे ऐरोलीला. ब्रिजच्या आधी थांबूया. आता फक्त इथे गाडी. चल भेटू, चालेल. कॉल करतो तुला. संडे असेल तर सांग. नक्की. नेक्स्ट संडे नाशिक जायचा प्लॅन आहे, पण बघतो आता. नाही सांग ना, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट संडे सांगा. चालेल ना, काय अडचण नाही. दुसरीकडे एखादं लोकेशन, ट्रेकिंग वगैरेचं लोकेशन बघू, छोटं पण चांगलं. चल. तो त्याच्या रस्त्याने लेट घेऊन जाणार आणि आपण सरळ जाणार आपल्या रस्त्याने. आपल्याला जायचं आहे ऐरोलीला. तर फायनली आपण आपल्या रूमवर येऊन लागलो आहे. आपल्या एरियामध्ये